आपण पाहत आहात जनसंवाद न्यूज। पत्री सरकार 1942चा दमदार टीझर लॉन्च। स्वातंत्र्य लढ्याची धग पुन्हा अनुभवता येणार। क्रांतिसिंह नाना पाटीलांच्या शौर्यगाथेला मोठ्या पडद्यावर उजाळा। विटा प्रतिनिधी। भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एका धगधगत्या पर्वाची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर जिवंत करणारा पत्री सरकार 1942 हा बहुप्रतीक्षित मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे। चित्रपटाचा पहिला दमदार टीझर प्रदर्शित झाला असून इतिहासप्रेमी आणि चित्रपट रसिकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्यात 1942 साली स्थापन झालेल्या प्रति सरकार अर्थात पत्री सरकारच्या अद्वितीय स्वातंत्र्य लढ्याची शौर्यगाथा या चित्रपटातून उलगडणार आहे। इंग्रज सत्तेविरोधातील संघर्ष, क्रांतिकारकांचे धाडस आणि स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या देशभक्तांचा त्याग प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे। चित्रपटाचे गीत, संगीत, कथा, लेखन आणि दिग्दर्शन मनीष अन्सूरकर यांनी केले आहे। ब्रिटिशांविरोधात पेटलेली क्रांती नेमकी कशी होती याचे वास्तववादी चित्रण प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न पत्री सरकार 1942 मधून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले। या चित्रपटाची निर्मिती विशाल गोविंदराव जाधव यांनी भागीरथी मोशन पिक्चरच्या बॅनरखाली केली आहे। चित्रपटाचे पोस्टर आणि टीझर पाहता हा केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता इतिहासातील एका गौरवशाली आणि प्रेरणादायी पर्वाची नव्या पिढीला ओळख करून देणारा ठरणार असल्याचे दिसून येते। विशेष म्हणजे पत्री सरकार 1942च्या टीझरचे अनावरण क्रांतिसिंह नाना पाटील यांचे नातू भाई सुभाष भगवानराव पाटील यांच्या शुभ हस्ते विटा येथे करण्यात आले। त्यामुळे या टीझर लॉन्चला ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व प्राप्त झाले आहे। स्वातंत्र्य लढ्यातील अनेक ज्ञात अज्ञात क्रांतिवीरांच्या शौर्यगाथा, त्यांचा त्याग आणि पत्री सरकारच्या संघर्षाचा इतिहास मोठ्या पडद्यावर अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना या चित्रपटातून मिळणार आहे। महाराष्ट्राच्या मातीत 1942 मध्ये पेटलेली क्रांती, स्वातंत्र्यासाठी लढलेल्या क्रांतिवीरांचा संघर्ष आणि बलिदानाची ही प्रेरणादायी गाथा आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार असल्याने पत्री सरकार 1942 कडे सर्वांचे लक्ष लागले आहे। तो आपले निर्माते विशाल जाधव सर तुम्हाला सांगतील, पण शक्यतो प्रयत्न आमचा असा राहील की लवकरात लवकर तो लोकांच्या भेटीस यायला हवा आहे। या चित्रपटाचं चित्रीकरण कुठे कुठे होणार? आता पत्री सरकार ही मुळामध्ये 1930 ते 1942 या कालावधीतली ही गोष्ट आहे। ही गोष्ट 2-2.5 तासात तर मावणारी नाही आहे, त्याच्यामुळे आम्हाला तो हा कालखंड मर्यादित ठेवायला लागला आणि पुन्हा ही पिरियड फिल्म आहे, म्हणजे त्या काळातली स्वातंत्र्यपूर्व काळातली फिल्म असल्याकारणाने आम्हाला लोकेशनच्या खूप अडचणी येत होत्या, कारण आज सगळीकडे आधुनिकीकरण झाल्यामुळे त्या पद्धतीचं जुन्या पद्धतीचं बांधकाम, जुन्या पद्धतीचं वास्तू आम्हाला मिळणं फार दुर्मिळ झालं होतं। तर सातारा, कोल्हापूर या परिसरामध्ये आम्ही या चित्रपटाचं शूटिंग केलेलं आहे आणि तो काळ उभा करण्याचा प्रयत्न केलेला। कोल्हापुरात कोणत्या ठिकाणी केलं? कोल्हापुरामध्ये जयप्रभा स्टुडिओमध्ये केलं, चित्रनगरीमध्ये केलेलं आहे। त्याच्यानंतर साताऱ्यामध्ये केलेलं आहे। साताऱ्यामध्ये जो डोंगर आहे मोठा पर्वत आपला याचा सज्जनगड, त्या सज्जनगडच्या पुढचे जे जंगल एरिया आहे तिकडे केलेलं आहे। अशा बऱ्याच ठिकाणी ऐतिहासिक चित्रपट सध्याच्या काळात आपण करताना कोणते कोणते चॅलेंजेस तुम्हाला समोर येतात? नायकवडी आहे, राजमती ताई आहेत आणि ज्यांच्याबरोबर असे काही हे होते क्रांतिकारक होते, त्या सगळ्या क्रांतिकारकांचा आपण त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे। जसं अप्पा मास्तर लाड आहे, जसं काकाजी लाड आहे, अशी महत्त्वाची सगळी पात्र त्याच्यामध्ये आहे। यामध्ये त्यांचं आत्मचरित्र आपण दाखवणार आहे की क्रांतिकारक लढा जो झाला त्याबद्दल तुम्ही डिस्क्रिप्शन देणार आहे की दोन्ही आहे? आपण दोन्हींचं कॉम्बो करण्याचा प्रयत्न केलेला आहे की नाना पाटलांचं चरित्र आणि प्रति सरकारचा प्रवास किंवा प्रति सरकारची स्थापना हे आपण दोन्हींचं समन्वय साधण्याचा प्रयत्न केला। संदर्भासाठी तुम्ही काय केलं, म्हणजे पुस्तकच फक्त वापरली का आणि काय मुलाखती किंवा प्रत्यक्ष काय गाठी? सरांना भेटलो होतो, आम्ही लाडांकडे गेलो होतो, आम्ही नायकवडींना भेटलो, मुनी पाटील सरांना भेटलो, सरांनी आम्हाला बघण्यात त्यांच्याशी सुभाष पाटील सरांची गाठभेट घालून दिली। रेफरन्स तर अनेक जणांचे आम्हाला मिळाले, पुस्तकांवरचाही आधार मिळाला आणि सुदैवानं आपल्याला आत्मचरित्र मिळाले। GD लाडांचं आत्मचरित्र नेत्यांनी दिलं ते मिळालं, नायकवडी अण्णांचं आत्मचरित्र मिळालं, सरांनी दिलं होतं ते एक मिळालं, हौसाताईंचं आपल्याला हे सरांनीच आपल्याला उपलब्ध करून दिलं। संगीताच्या बाबतीत काय गीत वगैरे काय? आता हा ऐतिहासिक चित्रपट असल्यामुळे याच्यामध्ये टिपिकल रोमॅन्टिक गाणी वगैरे नाही आहेत किंवा आजच्या चित्रपटांमध्ये जो माल मसाला लागतो, आयटम सॉन्ग लागतो, तसं आपल्या चित्रपटामध्ये काहीही नाही आहे। आपल्या चित्रपटामध्ये गाणी आहेत पण पार्श्वसंगीत म्हणून आलेले आहेत, बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून आलेली आहे, देशभक्तीपर आधारितच गाणी आहेत सगळी।
या चित्रपटाच्या अनुषंगाने बरेचसे एक मिनिट आता ह्याचं उत्तर आमचे विशाल जाधव सर सांगेल, कारण ते या मातीचे सुपुत्र आहे. तर निर्माते विशाल जाधव सरांना आहे. माझा एक प्रश्न आपल्याला आहे, एकूण टोटल किती कलाकारांचा या सिनेमामध्ये समावेश आहे आणि ते कलाकार कुठून कुठून आणि कसे निवडले जातात? तर सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की या चित्रपटासाठी म्हणजे बऱ्याच कुठल्याही चित्रपटासाठी चांगले वेल नोन चेहरे असावे लागतात, ओळखीचे चेहरे असावे लागतात, स्टार व्हॅल्यू असावी लागते. आपल्या चित्रपटाला तसा ओळखीचा चेहरा दिसणार नाही. पण ह्याच्या पाठीमागे विशाल सरांचा, आमचा आणि सर्वांचाच आपल्या टीमचा हेतू हा होता की जे पात्र जी भूमिका करत आहे तर त्या मूळ पात्राशी ते किमान दिसायला साम्य असावं, म्हणजे लुक लाईक ज्याला आपण म्हणतो तसं. नाना पाटलांची व्यक्तिरेखा करणारी व्यक्ती ही नाना पाटलांसारखी तरी दिसावी, आता तुम्ही बघितलंच, ती तशी तरी दिसावी म्हणून आपण काय केलं की रंगभूमीवरचे कलाकार किंवा थिएटर आर्टिस्ट आपण त्याच्यामध्ये बऱ्याच जणांना भूमिका दिलेल्या आहेत. आणि जेणेकरून काय होतं, आपण त्याच्या लुक टेस्ट घेतल्या होत्या की मूळ पात्राला जाते का. जसं नागनाथ नायकवडींचं दिसणारा चेहरा आणि त्यांचं पात्र साकारणारा कलाकार यांच्यात जर साम्य असेल तर तो त्या भूमिकेसाठी योग्य आहे. जी लाडांचं पण तसंच आपण केलेलं. तर आपण याच्यामध्ये रंगभूमी किंवा थिएटर आर्टिस्ट यूज केलेले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त त्या मूळ नेत्यांच्या चेहरेपट्टीला साम्य वाटावं. एकूण टोटल आपल्याला या चित्रपटाची लेखणी करण्यासाठी किती कालावधी लागला? आता ज्यावेळेला बाजाव सरांनी जेव्हा सांगितलं की आपल्याला हे करायचं आहे त्यावेळेला पहिले 3 महिने आम्ही रिसर्चच जास्त केला. आम्ही भेटी दिल्या सरांना. भेट दिल्यानंतर सरांनी कुठे कुठे घटना घडलेल्या आहेत ते सरांनी आम्हाला स्वतः सगळं दाखवलं. शेणोली स्टेशनचं वगैरे सगळ्या घटना आम्हाला दाखवल्या. जे त्या ठिकाणची घटनास्थळांना आम्ही भेटी दिल्या आणि त्याच्यानंतर मग संदर्भ ग्रंथ आम्हाला मिळाले. तर त्या संदर्भ ग्रंथांचा अभ्यास केला, मग मुलाखती आणि मग प्रत्यक्ष घटनास्थळ या सगळ्यांचा अभ्यास करून मग ते मांडलं. तर ह्या घटनेला साधारणपणे लेखन करायला 6 महिने लागले. 6 महिने का लागले तेही सांगतो. या सगळ्या घटना क्रोनॉलॉजिकली ओके असायला हव्या. जर त्यांचा घटनाक्रम जर चुकीचा लिहिला आपण तर तो उलटसुलट होऊ शकतो. आणि आपल्याला जी पटकथा करायची होती ती नॉन लिनियर स्वरूपाची करायची होती, म्हणजे पाठचा भाग पुढे पुढचा भाग पाठी अशा स्वरूपाची, जसं फ्लॅशबॅकमध्ये असतात तसं. आपला चित्रपट 1930 ते 1942 ह्या कालावधीमध्ये असल्या कारणाने आपण 30 ते 42च्या सगळ्या घटनांची जंत्री तयार केली, म्हणजे क्रम तयार केला आणि त्याप्रमाणे आपण पटकथा बांधली. चित्रपटासाठी शासनात की जास्तीत जास्त तो तळा निघत नाही याची एक शैल्य मनामध्ये होते. अनेकांनी आमच्याशी तो संपर्क साधलेला होता. त्या संपर्काच्या बाबतीत आम्ही त्याला स्पष्टपणे आमच्या काही कल्पना आहेत त्या आम्ही त्याला देतो. त्याच्या अगोदर आम्ही तेजपाल वाघाला लेखी संमती आईच्या सहीन दिलेली होती आणि त्याला 5 वर्षाची मुदती दिलेली होती. 5 वर्षाच्या मुदतीमध्ये तेजपाल वाघाने काही केलं नाही. त्याच्या अगोदर हे मला भेटले होते. मी त्याला स्पष्ट सांगितलं तेजपाल वाघाला आम्ही लेखी संमती करार करून संमती दिलेली आहे. माझ्या आईनं स्वतः त्यावर सही केलेली आहे. त्यामुळे त्यांची मुदत संपेपर्यंत आम्ही तुम्हाला काही म्हणजे पुकार देऊ शकत नाही. तुम्ही प्रयत्न करण्याचा आमचा नकार नाही. जोपर्यंत आम्ही संमती दिलेली आहे 5 वर्षाची मुदत घालून तोपर्यंत आम्ही तुम्हाला लेखी संमती देणार नाही, देऊ शकत नाही. त्यांची मुदत गेल्या वर्षी 1 वर्षापूर्वी संपली. 1 वर्षापूर्वी मुदत संपल्यानंतर एक 4-5 महिन्यांनी माझ्याकडे अभिमन्यू आणि जाधव दोघे आलं तर ठीक आहे म्हणून. पण तुम्ही सिनेमा करण्याच्या बरोबर आमच्या ह्या अटी आहेत की त्यामध्ये अनैतिहासिक काही होऊ नये,